गोव्याच्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच लातूरमध्ये एक सामूहिक बलात्कार घडलाय। 3 नराधमांनी एका विधवेवरती बलात्कार केलाय। इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या विधवेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया हा रिपोर्ट। नराधमांनी गाठली अत्याचाराची परिसीमा। विधवेवर सामूहिक बलात्कार। बलात्कारानंतर महिलेला जाळण्याचा प्रयत्न। औसा तालुक्यातल्या शिवरीतला धक्कादायक प्रकार। कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा। लातूरचं हे शासकीय रुग्णालय। याच रुग्णालयात जळालेल्या अवस्थेतील ही महिला। याच 25 वर्षांच्या विधवा महिलेवर 3 नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केलाय। इतक्यावरच हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी त्या विधवेच्या अंगावर रॉकेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न देखील केला। या जीवघेण्या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे। पतीच्या निधनानंतर माहेरी राहणाऱ्या महिलेचा उदरनिर्वाह मोलमजुरी करून चालतो। शहरापेक्षा गावांमध्ये स्त्री प्रतिष्ठा जपली जाते असं म्हणतात। मात्र गावातल्याच 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार करत पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यानं ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जाते। महिलांवरचे अत्याचार आणि महिलांच्या बाबतीतला असलेला दृष्टिकोन हा बदलण्यासाठी समाजातला प्रशासन शासनाचा अंकुशही महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर समाजमन बदलण्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता सुद्धा आहे। बलात्काराच्या या घटनेत पोलिसांनी हनुमंत आळणे, गोविंद आळणे, समाधान पवार या 3 आरोपींना अटक केली। शिवली गावातील एका महिलेने मध्यरात्री तिच्या परिचित गावातील राहणाऱ्या 3 व्यक्तींनी बलात्कार करून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाधा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। बलात्कार तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। पीडित महिलेचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्व स्तरातून आता मागणी होतीये। सचिन अंकुलगे, जय महाराष्ट्र, लातूर। गुन्हेगारी विश्वातल्या या घडामोडींसह मी इथेच थांबतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला खबरदार करण्याचा आमचा हा उद्देश, कारण अशाच गुन्ह्यांचे सावज तुम्ही होऊ शकता। त्यामुळे तुम्ही राहा खबरदार। खबरदार@jmaharashtranews.tv या ईमेलवर तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया। तोपर्यंत तुम्ही राहा खबरदार।